गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. हे जरी मी मान्य करत असलो, त्याच्या वेदना जरी असल्या तरी ते आज भारतीय जनता पार्टीत गेले नाही, अजितदादा गटात गेले पुरोगामी विचारांचा. मी त्यांना त्या ठिकाणी जास्त भाष्य न करता शुभेच्छा देतो. गेल्या 2-3 दिवसापासून जळगाव जिल्ह्यामध्ये काही पक्षप्रवेशाचं वातावरण त्या ठिकाणी काही नेत्यांचं आणि आज तो पक्षप्रवेश त्यांचा त्या ठिकाणी झालेला आहे. आमचा पक्ष सोडून निश्चित जे नेते गेलेत ते नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापनेपासून तर आजपर्यंत त्यांनी पक्षासाठी योगदान दिलं आहे, हे मी निश्चितपणानं मान्य करतो. परंतु पक्षाच्या संकटाच्या काळात ते आज जरी सोडून गेले, बदललेली राजकीय परिस्थिती कदाचित त्याला कारणीभूत असू शकते. दोन्ही माजी मंत्र्यांच्यासाठी पक्षानं 4 दुसऱ्या जागा सोडल्या, चाळीसगाव, भुसावळ, चोपडा, अंबळनेर, आणि त्यांच्या 2 जागा मात्र कारण ते मेरिटचे उमेदवार होते घेतल्या, प्रेस्टीज इश्यू करून घेतल्या. दुर्दैवानं महाराष्ट्राचे निकाल कशा पद्धतीने लागले त्यामुळे त्यांनाही पराभव झाला. आणि आज बदललेली राजकीय परिस्थिती पाहता काहींच्या व्यक्तिगत अडचणी किंवा काहींच्या कार्यकर्त्यांच्या त्या ठिकाणी असलेल्या मागणीतून बदलल्या राजकीय परिस्थितीमुळे ते आज पार्टी सोडून गेलेले आहेत. मी त्यांना त्या ठिकाणी जास्त भाष्य न करता शुभेच्छा देतो. पक्ष दिग्गज नेते सोडून गेल्यामुळं मोठी पक्षाची हानी झाली, हे जरी मी मान्य करत असलो, त्याच्या वेदना जरी असल्या तरी ते आज भारतीय जनता पार्टीत गेले नाही, अजितदादा गटात गेले पुरोगामी विचारांचा. याचं थोडंसं का होईना समाधान शब्द वापरला तरी चालेल, याचं समाधान आहे की ते भाजपात गेले नाही. काही लोकांची चर्चा होती भाजपात जातील पण ते त्या ठिकाणी गेलेले नाहीत, हे देखील या ठिकाणी नमूद करतो. पक्ष संघटना त्या ठिकाणी मोठं नुकसान झालं असतं तरी नवीन कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी काही लोक थांबलेले आहेत त्या भागामधून. काही नवीन कार्यकर्त्यांना घेऊन पक्ष संघटन, मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे जनतेचे प्रश्न घेऊन आम्ही ते बांधण्याचा त्या ठिकाणी आटोकाट प्रयत्न करू. पवार साहेबांना मोठा वर्ग जनतेमध्ये आहे, शेतकरी वर्गात फार मोठ्या प्रमाणात आहे, त्याचबरोबर कार्यकर्ते आहेत, त्या सर्वांना सोबत घेऊन आम्ही पक्ष संघटना पुन्हा मजबूत करू. त्यातून निश्चित त्या भागातून नवीन नेतृत्व पुढे येईल याची मला पूर्णपणे खात्री आहे. एवढं मी गेल्या 4-6 महिन्यापूर्वी माझी नियुक्ती झाल्याच्यानंतर आपण जळगाव जिल्ह्यामध्ये संपूर्ण प्रत्येक तालुक्यात जाऊन त्या ठिकाणी पक्षाच्या बैठका घेतल्या. तिथल्या प्रमुख नेत्यांना सोबत घेऊन बैठका झाल्यानंतर आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन युती सरकारने जी घोषणा केली होती कर्जमाफीची त्याची निवेदनं दिली, पण अद्याप कर्जमाफी त्या ठिकाणी झालेली नाही. त्या पलीकडे जाऊन जळगाव जिल्ह्यामध्ये वेगवेगळी आंदोलनं, मग तो प्रश्न मस्सा याचा असेल, मस्साजोगचा असेल, परभणीचा असेल, त्यानंतर पुण्याला महिलेवर अत्याचार झाला तो असेल, मुक्ताईनगरची घटना असेल, या सर्व बाबतीमध्ये वेळोवेळी आपण आंदोलनं केली, कलेक्टर ऑफिसला निवेदन दिले. नुकतीच झालेली गॅस दर वाढ त्याच्या बाबतीतही आम्ही रस्ता रोको त्या ठिकाणी केलं. विरोधी पक्ष म्हणून आमचं काम आम्ही चोखपणे बजावत आहोत. आता कर्जमाफीसोबत दुसरा शेतकऱ्यांचा एक मोठा मुद्दा समोर आला आहे. 2022-23 आणि 23-24ला केंद्र आणि राज्य सरकार मिळून 3 लाखापर्यंतच्या कर्जाचं व्याज हे केंद्र आणि राज्य भरत असतं. परंतु दुर्दैवानं या 2 वर्षाचं केंद्राचं व्याजाचं अनुदान आलेलं नाही आणि राज्याचं चालू वर्ष 23-24चं आलेलं नाही. आणि हे पैसे जिल्हा बँकेने आता शेतकऱ्यांच्या नावे टाकलेले. या बाबतीमध्ये आम्ही कलेक्टर साहेबांना आणि जिल्हा बँकेलाही निवेदन देणार आहोत, शासनालाही देणार आहोत. त्याचप्रमाणे MSCBच्या ज्या तारा लूज आहेत प्रत्येक शिवारामध्ये, त्याच्यामुळे शॉर्ट सर्किट होतं आहे. माझ्या चाळीसगाव तालुक्यामध्ये वागळी, मुंदखेडा आणि चाळीसगाव शहरामध्ये एका याच्या खळ्यालाही आग लागली. याचं कारण MSCBच्या लूज असलेल्या तारा. त्या बाबतीत MSCBला सुद्धा आपल्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की तारा लवकरात लवकर ज्या लूज तार आहेत त्याचं शॉर्ट सर्किट होऊन मोठ्या प्रमाणामध्ये आगी लागत आहेत. हाही मुद्दा आम्ही त्या ठिकाणी पुढे घेऊन जात आहोत. त्याचप्रमाणे लाडकी बहीणचा हप्ता मिळत नाही आहे, 2100 कबूल केले ते नाही, 1500 देत नाही आहेत. संजय गांधी श्रावणबाळ दिव्यांग अनुदान हे गेल्या 6 महिन्यापासून या ठिकाणी आलेलं नाही आहे. या सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही जनतेमध्ये जाणार आहोत. तरुणांमध्ये आहे, कार्यकर्ते आहेत, यातून निश्चित नवीन नेतृत्व पुढे येतील, संघटना बांधली जाईल आणि जोमाने आम्ही त्या ठिकाणी टक्कर देऊ. युतीच्या विरोधामध्ये मोठा वर्ग आजही जनतेत आहे, कार्यकर्त्यांमध्ये आहे. तो वर्ग आम्ही सोबत घेऊन निश्चितपणानं निकराचा लढा देऊ. कुठेही घाबरण्यासारखं काही कारण नाही.